हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असे गुलाबाच्या आकाराचे कीचेन कसे बनवायचे ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। खूप सोपी पद्धत आहे, अवघ्या 10 ते 15 मिनिटात बनतील असे हे सुंदर फूल आहेत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। खूप कमी लोकर लागणार आहे आपल्याला। हिरव्या रंगाची लोकर, गुलाबी रंगाची लोकर, इथे लाल दिसत आहे हा गुलाबी रंग आहे, आणि पिवळ्या रंगाची लोकर लागणार आहे। 10 नंबरची सुई आणि कात्री लागेल। सुरुवातीला आपण इथे हा पिवळा रंग घेणार आहोत आणि मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। मॅजिक रिंग बनवल्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या, त्यानंतर खांब तयार करायचे आहेत आपल्याला डबल क्रोशे। तीन चेनचा हा एक खांब, त्यानंतर 1 2 3 खांब केलेले आहेत। 4 झाले आपले। 5 6 7 8 9 10 11 12 एकूण आपण इथे 12 खांब तयार केलेले आहेत आणि तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। इथे आपण स्लिप स्टिच केली। सुरुवातीला 3 चेन म्हणजे 1 खांब आणि 11 खांब, एकूण आपण इथे 12 खांब तयार केलेले आहेत। त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या आणि तिथेच एक खांब तयार करायचा आहे। इथे आपले हे 2 खांब तयार होतील। पहिल्या राऊंडला आपले इथे 12 खांब आहेत, तर इथे एकूण 24 खांब तयार होतील। प्रत्येक खांबावर इथे आपल्याला 2 2 असे खांब तयार करून घ्यायचे आहेत। मी इथे हे 24 खांब तयार करून घेते। इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि एकूण 24 खांब तयार झालेले आहेत। प्रत्येक चेनवर आपण 2 2 खांब तयार केलेले आहेत। त्यानंतर तिसरा राऊंड 1 2 3 चेन तयार करायच्या आणि तिथेच एक खांब तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या खांबावर एक खांब, इथे आपल्याला एका ठिकाणी 2 एका ठिकाणी 1 तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2, त्यानंतर एक खांब, दुसऱ्या ठिकाणी पुन्हा 2 खांब एकत्र। तिसऱ्या राऊंडला आपल्याला एकाच ठिकाणी 2 एका ठिकाणी 1 असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। तिसऱ्या राऊंडला आपले इथे 36 खांब तयार आहेत। पहिल्या राऊंडला 12, दुसऱ्या राऊंडला 24 आणि तिसऱ्या राऊंडला इथे 36 आपले 12 खांब वाढत आहेत आणि शेवटी तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 2 3 चेन आणि पुन्हा तिथेच एक खांब। इथे आपले पुन्हा 12 खांब वाढतील, म्हणजे एकूण इथे आपले 48 खांब तयार होतील। तर इथे सुरुवातीला एका खांबावर 2 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब, तिसऱ्या खांबावर 1 खांब, चौथ्या खांबावर एकत्र 2 खांब, 2 खांब, सिंगल 1 1 खांब आणि एकत्र 2 खांब। त्यानंतर सिंगल आपण इथे 1 खांब, पुढच्या खांबावर 1 खांब आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2 खांब। अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। 1 खांब, 2 खांब आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2 खांब। चौथा राऊंड मी इथे पूर्ण करून घेतला आणि सुरुवातीला आपण ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। एक चेन तयार करायची आणि हा धागा इथे कट करून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला
यापेक्षा डार्क रंगात सिंगल रंगातही केलं तरी चालेल, पण डार्क रंग वापरला तर आणखीन छान दिसेल आपलं हे फूल. त्यामुळे आपण इथे गुलाबी रंगाचे लोकर घेणार आहोत. स्लिप नॉट तयार करून घ्यायची आणि जिथे आपण लोकर कट केलेली आहे तिथेच हा धागा जोडून घेऊयात, हा लूप इथे. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि हे मागचे लूप सुद्धा आपण यातच घेणार आहोत. त्यानंतर पुढचा जो खांब आहे तिथे स्लिप स्टिच करायचं, एक चेन तयार करायची आणि पुढच्या खांबावर स्लिप स्टिच करून घ्यायचं. एक चेन स्लिप स्टिच, एक चेन स्लिप स्टिच. अशा पद्धतीने आपण हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत. स्लिप स्टिच केल्यानंतर एक चेन तयार करायची आहे प्रत्येक वेळेला. एक चेन स्लिप स्टिच. अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. एक चेन आणि स्लिप स्टिच प्रत्येक वेळेला करून घेतला आपण. एक चेन तयार करायची आणि पहिले जिथे आपण एक चेन तयार केली होती तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेला मी इथे चेन घेते. इथे चेन न घेता धागा कट करून घेते आणि इथेच असं मागच्या बाजूने ही लोकर घेऊन जास्तीचा धागा मी कट करून घेणार आहे. इथे हे आपलं फुलाचा आकार तयार झालेला आहे. आपण देठाच्या बाजूचा देठाची बाजू आपण करून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे मॅजिक रिंग तयार करणार आहोत. 1 2 3 चेन तयार करायच्या आणि या सर्कलमध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत. 2 3 चेन म्हणजे आपला हा एक खांब, 2 3 खांब, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एकूण आपण इथे 15 खांब तयार केलेले आहेत. सुरुवातीच्या 3 चेनचा एक खांब आणि बाकी 14 खांब आपण डबल क्रोशेचे करून घेतलेले आहेत. एकूण आपण इथे 15 खांब तयार केलेले आहेत. त्यानंतर 1 2 3 4 5 चेन तयार करायच्या. एक चेन स्किप करायची, सोडून द्यायची आणि 2 नंबरच्या चेनवर इथे एक मुका खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या चेनवर इथे अर्धा खांब. त्यानंतर चौथ्या चेनवर इथे एक खांब करायचा आणि 5व्या ठिकाणी एक उंच खांब करायचा आहे, ट्रिपल क्रोशे. अशा पद्धतीने. त्यानंतर 1 2 चेन सोडायच्या आणि तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. 1 2 3 4 5 चेन, एक चेन सोडून पुढच्या चेनवर एक मुका खांब, अर्धा खांब, एक खांब आणि एक उंच खांब. उंच खांब करताना नेहमी सुईवर आपण 2 वेळा वेढा घालून घेतो. तर अशाच पद्धतीने 1 2 चेन सोडायच्या आणि तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिच करून घ्यायचं. पुन्हा 5 चेन तयार करायच्या आणि अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. 5वं आहे मी पानाचा आकार तयार करून घेतला आणि सुरुवातीला 1 2 3 सुरुवात आपण जिथून केली होती तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. शेवटचं थोडंसं अवघड जातं. स्लिप स्टिच करायचं आणि थोडीशी जास्त लोकर ठेवून लोकर कट करून घ्यायची आहे. मागच्या बाजूने हा लूप घेऊन या सुरुवातीला आपण मॅजिक रिंग बनवली होती तिथे आणि याची गाठ थोडीशी लूज बांधून घ्यायची. आपण इथे की चेन अडकवणार आहोत.
म्हणजे या बाजूने आपला धागा हा थोडासा वरती आला पाहिजे. दाखवते मी अडकवताना इथे. आणि जास्तीची लोकर कट करून घ्यायची आहे. इथे काय करायचं, ज्या रंगाचा आपण मधला भाग जो बनवून घेतलेला आहे त्याच रंगाची थोडीशी लोकर कट करून घ्यायची आणि हे आपण सरळ बाजूने असं रोल करायचं आहे. उलट बाजू वरच्या बाजूने दिसली पाहिजे. आणि जिथे आपण मॅजिक रिंग बनवली होती तिथे अशी गाठ दिसेल, तर त्याच्यात थोडंसं खाली कोणत्याही एका बाजूला, इकडून जर बांधणार असेल गाठ तर इथे थोडंसं खाली मध्यभाग सोडून थोडंसं खाली गाठ बांधून घ्यायची आहे. थोडी फिट्ट बांधून घ्यायची. 2 गाठ बांधल्या तरी चालेल. त्यानंतर इथे हा जास्तीचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि ज्या बाजूने आपण छोटा भाग ठेवलेला आहे त्याच्या दुसऱ्या बाजूने हा भाग असा वरच्या बाजूने ओपन करून घ्यायचा. सुंदर असं आपलं हे फूल तयार होतं. ही जी जास्तीची लोकर आहे ती मी इथे कट करून घेते. सुंदर असं आपलं हे फूल तयार झालेलं आहे. इथे माझ्याकडे ग्लू गन आहे, तर त्याने मी इथे थोडासा ग्लू लावून घेते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे सुई दोऱ्याने शिवून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर हा जो आपण पानांचा भाग बनवून घेतलेला आहे तो इथे असा लावून घ्यायचा आहे. इथे हवा असल्यास थोडं थोडं आपण इथे लावून घेणार आहोत, म्हणजे पान आपले आणखी छान दिसतील. खूप सुंदर दिसतं हे फूल. सुंदर असं आपलं हे गुलाबाचं फूल किचेन तयार झालेलं आहे. हे आपण किचेन इथे जोडून घेणार आहोत. इथे मी हे किचेन जोडून घेतली आणि सुंदर असं आपलं हे फूल तयार झालेलं आहे. आणखी वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्ही बनवू शकता. मी इथे लाईट गुलाबी आणि डार्क गुलाबी, इथे पिवळं आणि डार्क गुलाबी असा हा रंग जोडून घेतलेला आहे, बनवलेला आहे. या रंगाने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही रंग वापरू शकतात. एका रंगात सुद्धा छान दिसेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.